हा आपण एक खास शिंदेगडाच्या शहराच्या जनतेसाठी घेऊन आलेलो आहे. मी वारंवार नगर परिषदला मागणी करीत की आमची ही घाण उचलून न्यावी. 1 महिन्यापासून मी नगर परिषदला बोलून राहिलो, आमची घाण उचलून न्यावी. नगर परिषदच्या ठेकेदाराला आज सकाळी मला बोलला तो म्हणजे तुमचा वैयक्तिक कचरा आहे म्हणे. ठीक आहे, मान्य आहे, आमचा वैयक्तिक कचरा आहे. आम्ही बी नगर परिषदला घर टॅक्स नळ टॅक्स भरतो. तुम्ही आम्हाला काय सुविधा देता? एक तर रस्ते व्यवस्थित नाही, पाणी दूषित भेटतं, स्वच्छतेच्या बाबतीत तर झिरो चालू आहे सध्याला. हा, तुम्ही जनतेशी काय खेळता? हा पण माझा पहिला प्रश्न शिवसाहेबांना. आम्ही तुम्हाला घर टॅक्स देतो, नळ टॅक्स देतो, तुम्ही आम्हाला सुविधा का देता? तुम्ही आम्हाला साधं डम्पिंग द्या ना एखादं मटेरियल टाकासाठी. याची बी सुविधा उपलब्ध नाही तुमच्याकडे. नगर परिषदला आम्ही वारंवार सांगतो व्यापारी वर्गासाठी एक डम्पिंग द्या, डम्पिंग बी देत नाही. मग आम्ही हे मटेरियल टाकणार कशात? हा बाई, आज हे मटेरियल उचलून जर रोडवर टाकलं तुम्ही आणखीन आम्हालाच म्हणसान तुम्ही रोडवरती मटेरियल का टाकलं. याला जबाबदार कोण? आज हे माझं जे मटेरियल पाडलेलं आहे मी माझ्या वैयक्तिक सहखर्चाने उचलून देणार आहे, नगर परिषदला म्हणणारही नाही, कारण हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तरीही आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मटेरियल पडलेलं असताना आम्ही तुम्हाला वारंवार फोन करून तुम्ही मटेरियल उचलून द्यायला पाहिजे. आमची हात जोडून एवढीच विनंती आहे शिवसाहेब, कारण आमच्याकडे बी थोडं लक्ष द्या, कारण आमच्या जीवनाशी खेळू नका. कारण माझा एक व्यावसायिक आहे, व्यावसायिक असल्यामुळे माझ्याकडे पूर्ण घाण पडलेली असते. याच्यासाठी आम्हाला तुम्ही डम्पिंग द्या. ते डम्पिंग मध्ये आम्ही दररोज मटेरियल टाकू शकतो आणि तुमची ज्यावेळेस घंटा गाडी येईल त्यावेळेस तुम्ही ते भरून नेऊ शकता. एवढी मेहरबानी करा फक्त आमच्यावर. सपन गाठीला धरत एकीला कशी रे सुटावी आशा अवसे